नाशिक शहरातील अवैध सावकारांविरोधात पीडित नागरिक तक्रारी दाखल करत असल्यानं अवैध सावकारांचं चांगलंच धाबदण आणलंय। जेल रोड येथील सावकार कैलास मैन यास मुंबई पोलीस दलातील कर्मचाऱ्याच्या तक्रारीवरून ताब्यात घेण्यात आलंय। हेमंत कापसे या पोलीस कर्मचाऱ्याकडे सातत्यानं कैलास मैन खंडणीची मागणी करत होता। त्याचबरोबर खंडणी दिली नाही तर कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकीही देत होता। याच तक्रारीवरून उपनगर पोलिसांनी कैलास मैन याला अटक केली। त्यानंतर नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला असंही त्याच्याकडून वदवून घेतलं। कैलास मैन याला अटक केल्यानंतर ग्रामीण पोलीस दलात कार्यरत असलेल्या सारिका मैन यांनी गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 च्या कार्यालयात अधिकाऱ्यांवर आरोप करत सरकारी कामात अडथळा निर्माण केला। पोलिसांनी मैन याला अटक केली असून न्यायालयानं त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे। कापसे यांनी त्यांची एक कार ओळखीतून मैनकडे 2.5 लाख रुपयात गहाण ठेवली होती। ऑक्टोबरमध्ये नाशिक शहर पोलिसांनी गुन्हेगारी मुक्त नाशिकसाठी कायद्याचा बालेकिल्ला मोहीम सुरू केली। या मोहिमेत तक्रार करेल माझी कार परत कर असं म्हणून हेमंत कापसे यांनी मैनवर दबाव टाकल्यानं खंडणीचा गुन्हा दाखल झाल्याची चर्चाही सुरू आहे। तर या मागील सत्य काय ते तपासाअंती निश्चितच पुढे येईल अशीच आशा बाळगणं महत्त्वाचं आहे। संविधान न्यूज, नाशिक।